तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज सकाळ सकाळ आमच्याकडं सुरू झालेली आहे साफसफाई. कारण देविका मॅडमनी गार्डनची साफसफाई करायचं ठरवलेलं आहे. सगळी झाडं छाटून छुटून झाल्यानंतर गॅलरीला आणि सगळ्या झाडांना चकाचक आंघोळ घातलेली आहे आणि एकदम मस्त गॅलरी करून टाकलेली आहे. सगळं उरकल्यानंतर आज आमच्याकडे 2-4 नाश्त्याचे प्रकार आहेत. कारण आमच्याकडे आज येणारे प्रवीण आणि प्रवीणच्या मंडळी. आज प्रवीणचा बर्थडे असल्यामुळे त्यांना इन्व्हिटेशन होतं. 2-4 आयटम आम्ही पोटभर चापल्यानंतर मस्त गप्पा वगैरे मारल्या. त्यानंतर सगळं आवरून मी गेलो कामाला. कामं वगैरे उरकली व आमच्या बहिणीच्या छोट्याशा रोटी बँक मध्ये जाऊन तिथं चपाती व भाकरी कशा बनतात ते पाहिल्या. इथं कडक भाकरी, ताज्या ताज्या ज्वारीच्या व बाजरीच्या भाकरी, चपात्या एकदम मस्त फुगलेल्या भेटतात. ते सगळं पाहिल्यानंतर जरा तिच्याशी गप्पा वगैरे मारल्या. गप्पा वगैरे झाल्यानंतर इलेक्शनची कामं उरकून सगळी गँग जेवण करत होती. कारण प्रचाराने चालून चालून त्यांचा भुसा पडला होता. त्यानंतर घरी गेलो. तिथे जेवलोच नाही कारण घरी होतं चिकन. कारण घरी आला होता प्रथम आणि आमची मोठी मेवणी बाई. त्यांच्यासाठी मस्त चिकनचा बेत केला होता. पण देविकाने मलाच इतकं भरभरून वाढलं की आता पोटच फुटतंय का काय. बिचाऱ्या पूजेला नेहमीप्रमाणे बटाट्याचं कालवण केलं होतं. आज होता पूजेचा बर्थडे. त्यामुळे आम्ही आदल्या रात्रीच 12 वाजता तिच्या बर्थडेचं सेलिब्रेशन केलं आणि पूजी सगळे गिफ्ट पाहून टवटवीत झाली. तर असोच मित्रांनो, भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगला. बाय.